आता बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची हकालपट्टी करणार असल्याची माहिती आता समोर येते। दरम्यान 7 आमदारांवर ही कडक कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे। या संदर्भातली माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। 19 जुलैला केसी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चन्नीथला यांचा महाराष्ट्र दौरा आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या दौऱ्यामध्ये आणि त्या दौऱ्याच्या कदाचित आधीच ही कारवाई होणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आज संध्याकाळी नाना पटोले दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल आता या 7 आमदारांवर कारवाईची कडक शक्यता वर्तवली जाते? निश्चितच, कारण की विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसकडे जे वोटिंग होतं ते पहिल्या पसंतीचं वोटिंग पडलेलं नव्हतं आणि जवळपास 7 आमदार जे आहेत त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि या आमदारांवरती कडक कारवाईचा इशारा जो आहे तो काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेला आहे। आणि 19 जुलैला जे काँग्रेसचे हायकमांडचे पदाधिकारी आहेत ते दिल्लीवरून मुंबईत दाखल होणार आहेत। त्या पार्श्वभूमीच्या आधी त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे आणि कदाचित मात्र सुनील, यामध्ये 2 गट पडल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं। या पार्श्वभूमीवर काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय की ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये खरं तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांना जवळपास 12 मतं जी आहेत ती काँग्रेसकडून पडणं अपेक्षित होती, पण त्यातली काही मतं पडलेली नाहीत। त्याचबरोबर दुसरा महत्वाचा विषय आहे की प्रज्ञा सातव यांना जवळपास पहिल्या पसंतीचा 30 आकड्याचा कोटा जो देण्यात आलेला होता, पण त्यांना अवघी 25 मतं मिळाली, म्हणजे 5 मतं आणि मिलिंद नार्वेकर यांची 2 मतं जी आहेत ती काँग्रेसची फुटल्याचं दिसून आलं होतं काँग्रेसच्या हायकमांडला आणि त्यानंतर आता ही कारवाई होण्याची शक्यता आहे। धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। जरी या आमदारांवर कारवाई होणार असली तरी सुद्धा काँग्रेसमध्ये या संदर्भात 2 गट पडलेले आहे। एका गटाचं म्हणणं आहे कारवाई करू नये कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, याचा फटका कदाचित बसू शकतो काँग्रेसला आणि त्यामुळे आता या कारवाई संदर्भात काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।